महाराजांनी या रायरीला 3 महिने वेढा दिला। अखेर 15 मे 1656 ला जावळीच्या मोऱ्यांकडून हे रायरीचं प्रांत राजाने जिंकलं गेलं। साहेब 56 ते 70 14 वर्ष रायगड बांधायला लागली। मग 14 वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधावं काय, तर दगडामध्ये 350 बिल्डिंग आहेत, 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या। साहेब त्या इमारती लागणारा दगड गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर येणे शक्य आहे का? म्हणून जे 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, यातून निघणारा जेवढा दगड आहे ना तो किल्ल्याच्या कामाला वापरला। म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले, पाण्याचा साठा केला, किल्ल्याचं बांधकाम केलं। जॉईन करायला वापरावं काय, तर चुना, गुळ आणि शिशाचा वापर केला होता। प्राथमिकता आपण रायगड पाहायला तर जाऊया, पण जाण्यापूर्वी रायगड तुमच्या समोर ओपन दिसेल का, तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडेल की त्याच्यावरती छप्पर होतं की नव्हतं। पूर्वी पर आलिशान राजपॅलेस राजमहल होते बघा, चौकोनी सागवणी खांब होते, बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं, चौबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या, काव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता। पण साहेब हेच वैभव 10 मे 1818 ला रोपेच्या शेजारी डोंगर आहे, डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर। पोटल्याच्या डोंगरावरून तोफेच्या भडीमाऱ्याने या गडाचं दारुकोठार जाळलं। रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीनुसार 11 दिवस जळत होता। किती दिवस जळत होता? 11 दिवस। जेवढं लाकडाचं होतं तेवढं जळालं। आज दगडांचं आणि विटांचं पाहायला भेटतं। आता प्रामुख्याने रायगड पाहायला सुरुवात करूया। साहेब इथूनच 500 पायऱ्या खाली असताना महादरवाजा गेट पाहिला की नाही? धुक्यातून तर दरवाजा दिसतच नाहीये, गनिमांना सुद्धा दरवाजा दिसू शकत नव्हता। पण जर का तुम्ही उन्हाळी रायगडाला भेट दिलीत तर हा गेट गडाच्या पायथ्यापासून अन्यथा गडाच्या माथ्यावरून दिसत नाही। जोपर्यंत जो मावळा गडाची पायी मार्गाने वारी करत नाही तोपर्यंत या महादरवाजाची रचना त्याला कळू शकत नाही। तो एक नागमोडी, एका गोमुखी आकारासारखा पाहायला भेटतो। हत्तीच्या बाळासारखी जर का फौज या गडावरती आक्रमणासाठी आली तर शत्रूपासून आपलं बचाव कार्य करण्यासाठी तो महादरवाजा सर्वात महत्त्वाचा गेट मानला जातो बघा। म्हणजे 1689 ला औरंगजेबाचा सरदार लाखोची फौज म्हणजे अजगरी वेढा घालून बसला होता, पण त्याला दरवाजाच्या वरती येता येत नव्हतं। आपल्याकडून दगा फटका झाला। सूर्याजी पिसाळानं महादरवाजा उघडला नसता तर गडाचा ताबा कोणालाही मिळवता आला नसता। औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने 1689 ला गडाचा ताबा मिळवून दिला। त्यावेळी राजाराम महाराज येथे होते। राजारामांना, ताराराणी साहेबांना, यसुराणी साहेबांनी, वाघ दरवाजाने, दोरखंडाने, यसुराणी साहेबांने प्रतापगडाच्या बाजूने जिंजीला, कर्नाटकमध्ये जिंजी नावाचा किल्ला ऐकला असेल, तिथे पाठवलं गेलं, कारण की राजवंश टिकावा खूप महत्त्वाचं होतं। या उद्देशाने 1689 ला हा किल्ला आपल्याकडून गेला। पण शिवाजी महाराज जोपर्यंत हयात होते तोपर्यंत कोणत्या गनिमाने रायगडाला नव्हे तर सह्याद्रीला सुद्धा पावलं टेकवली होती। म्हणजे महाराजांची दहशत किती होती याची सुद्धा कल्पना करायची। तो महादरवाजा पाहिला। वर त्यानंतर डाव्या हाताला 2 तोफा पाहिल्या का? शिवरायांच्या राज्याभिषेकाला 21 तोफांच्या सलामी दिल्या, त्यातल्या 2 तोफा आजी साक्षात्कार बघायला भेटतात आपल्याला। हे पाहत वरती आल्यानंतर ते धुक्यामध्ये एक तलाव आहे, या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव। बोर्ड वाचला असेल। गडावरती हत्ती होते, कशा आणले, कशा स्वरूपात आणले याचं उत्तर तुम्हाला रायगडाच्या सदरेमध्ये दिलं जाईल। मात्र जे हत्ती होते त्यांना अंघोळी, पाणी पिण्यासाठी व्यवस्था हत्तीआवाजामध्ये वापर केला होता। उन्हाळी जर का भेट दिली, तलावातलं पाण्याची क्षमता खाली झाली तर तलावाला आपल्या उतरतं ठिकाण पाहायला भेटतं। हे 40 फूट खोल आहे, खालच्या बाजूने 40 फूट खोल आहे, वरून स्लोप आहे, कारण की हत्तीला उतरण्यासाठी व्यवस्थित जागा असावी म्हणून हत्ती तलाव त्या पद्धतीने घडवलं होतं। पलीकडे शिरकाय देवीचं मंदिर, गंगासागर पाहायला जाऊया। पण जाण्यापूर्वी हे स्वराज्य, हे गडकिल्ले ज्यांच्यामुळे घडले ना, त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब। कारण की त्या माऊलीचं नाव घेतलं की या महाराष्ट्रातला, या स्वराज्यातल्या 2 राजांची आठवण होते, राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजे छत्रपती श्री संभाजी महाराज। मग तुम्हाला सर्वांना एक शेर ऐकवतो का, जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात, का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस, आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराची दिसतायत उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस। बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। आता शिरकाय माता आपण गडदेवतेचं दर्शन घेतलं। पहिल्यांदा या मूर्तीला पाहिलं गेलं तरी 12व्या शतकातली मूर्ती आहे शिरकाय देवीची। ही गडाची गडदेवता होती, कारण की 12व्या शतकात यादवांचं राज्य या रायगडावरती होतं आणि याच ठिकाणावरती शिर्क्यांचं कुळ राज्य करत होतं। तर त्यांनी त्यांचं काहीतरी आठवण, एक ओळख म्हणून या प्रांतावरती, या रायगड प्रांतावरती त्यांनी ओळख म्हणून मूर्ती ठेवली होती। कारण त्या काळात मंदिरं बांधायला अलाव नव्हतं, कारण की बाहेरून सत्ताची उद्ध्वस्त करत होते। मग मंदिरं सुरक्षित राहावी म्हणून महाराजांनी वेगवेगळी पद्धती निर्माण केल्या गेल्या मंदिरांच्या। पण मंदिर बांधण्यापूर्वी यादवांनी फक्त मूर्ती स्थापित केली। 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी म्हणजे 1656 ला रायरी नावाचा डोंगर हा जिंकला गेला। रायगडला सुद्धा ठेवलं जात नाही, पण प्रामुख्याने महाराज सर्वसामान्यांचे होते, त्यामुळे महाराजांनी सुद्धा पालखी स्वाराने ते बसण्याची व्यवस्था केली होती। पलीकडे बघा एक छोटासा दरवाजा बघायला भेटतो का, याला चोरदिंडी म्हणतात। जर का शत्रूने रायगडाला घेरण्याचा प्रयत्न केला, कारण इथून आतमध्ये जो भाग पाहण्यात त्याला गडाचा बाल्ली किल्ला म्हणतात। साहेब किल्ला किती मोठा असू द्या,
आणि शत्रू बसून जोपर्यंत बाल्ली किल्ल्यामध्ये शिरणं होत नाही किंवा घुसखोरी करता येत नाही शत्रूला, तोपर्यंत शत्रूने किल्ला जिंकला असं शत्रूला कदापि सांगता येत नव्हतं. कारण की गडांच्या बाल्ली किल्ल्यामध्ये प्रत्येक गडाचा राजा तिथे राहत असतो किंवा सरदार राहत असतो. म्हणजे विचार करा, महाराजांची राजधानी होती, राजे स्वतः होते. जर आपल्या राजावरती अचानक जर आणीबाणी आली असती, एखादा दगाफटका स्वराज्यात झाला असता, तर आपल्या राजाला स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी या चोरदिंडीचा वापर करावा लागला असता. पण महाराजांनी कधीच याचा वापर केला नव्हता, कारण की गणिमाने कधीच रायगडावरती हल्ला अटॅक केला नव्हता. बघा, याला चोरदिंडी म्हणतात. पण याचाच कारण एक होतं की स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते, तुम्हाला सर्वांना माहित असतील, बहिरोपी बहिर्जी नाईक. हे स्वराज्यात 3 वेळा या दरवाजाने गेले अशी नोंद आहे त्याची. कारण की सांगतो, या गडावरती जर बहिरोपी 3 वेळा आले, मात्र इथल्या सैन्य बळाला सुद्धा माहित नाही की बहिरोपी किल्ल्यावरती येऊन गेलेले आहेत. म्हणजे विचार करा किती बहिरोपींची गुप्तता असेल. सर्वात महत्वाचं वेषांतर बदलणं, त्या भाषेमध्ये बोलणं, गडावरती राजापर्यंत पोहोचणं, राजाशी चर्चा करणं, पुन्हा इथून निघून जाणं. जर एक दगाफटका आपला चेहरा दिसला असता तर दुश्मनाने आपलं कधीच ठार मारला असतं. या हिशोबाने बहिरोपींचं काम चोख असायचं. बघा, इथून आपण आता गडाचा बाल्ली किल्ला पाहायला आतमध्ये प्रवास करूया. पहिल्यांदा आपल्याला उजव्या बाजूला पाहायला भेटणार राण्यांचे महल पाहायला भेटतील. हे पाहूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. हे बघा, आपण सर्व शिवभक्त रायगडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने मार्गस्थ झालो. म्हणून ज्या दरवाजाचा वापर केला त्या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. महाराज आऊसाहेब शंभूराजे राजाराम महाराज यांच्या ज्या मानासन्मानाच्या पालख्या होत्या, अभिमानास्पद याच मार्गाने मार्गस्थ व्हायच्यामुळे याचं नाव होतं पालखी दरवाजा. जर का तुम्ही रोपण या गडाच्या माथ्यावरती येण्यासाठी प्रवास केला असता, याच भिंतीच्या विरुद्ध बाजूला गेट आहे, त्याचं नाव होतं मेना दरवाजा. कारण की रोपवेच्या अप्पर स्टेशनला उतरल्यानंतर 128 पायऱ्या चढल्यानंतर जो पहिला गेट पाहायला भेटतो त्याचं नाव आहे मेणा. मेणा हा एक पालखीचा प्रकार होता. मेणा पॅगबंद दिसतो, पालख्या ओपन होत्या. राजांच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहिला पॅगबंद मेण्यामध्ये बसायच्या. पलीकडच्या गेटने त्याचं येणं जाणं चालायचं, म्हणून त्याचं नाव होतं मेणा दरवाजा. परंतु या 2 गेटच्या मध्ये ही जी काही तुम्हाला भिंत दिसते का साहेब, या भिंतीला संलग्न एकाला एक लागून 6 महल आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या कोणाला माहिती आहेत का? कोणाला माहिती आहेत का? तर शिवरायांना राण्या होत्या 8. आज हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे एका राजाला हे लग्न करायला परमिशन आहे. छत्रपती शिवरायांनी 8 लग्न का करत, त्याच्यामध्ये कारण होतं. स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती, मोठमोठ्या घराण्यातल्या त्या मुली केल्या. प्रथमतः त्या 8 राण्यांची तुम्हाला नावं सुद्धा ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणी आणि पुताराणी साहेब. मी तर म्हटलं गडावती तर 6 राण्यांनाही 6 दालन आहेत. मग छत्रपती शिवरायांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? महाराजांच्या पोटराणी धर्मपत्नी सईबाई यांची देहवज्ञा झाली 1659 मध्ये राजगड किल्ला येथे. संभाजी महाराज वयाचे 2 वर्षाचे होते. आईची माया, आईचं जे प्रेम आहे हे फक्त 2 वर्षापुरतं लागलं. त्या शंभू राजांचा इतिहास जितका ऐकावा, वाचावा, लिहावा तितका खूपच कमी आहे. फक्त वय वर्ष 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. वयाच्या 12 वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता, तोही संस्कृत मध्ये होता. वयाच्या 12 वर्षी 18 भाषा येत होत्या संभाजी महाराजांना. वयाच्या 14 वर्षी स्वराज्याला सुरुवात केली होती. वडिलांच्या पाठोपाठ स्वराज्याचं पाठबळ देण्याचं काम संभाजीराजांनी केलं होतं. पण पुढील 7 वर्षामध्ये म्हणजे वय वर्ष 21 वर्षामध्ये 120 लढाया कधी न हरणारा एकमेव राजा ते म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. स्वराज्यात एकच किल्ला बनला. आज आपण अभिमानाने सांगतो आपल्या महाराजांचे महाराष्ट्रात 365 गडे किल्ले आहेत. पण आपल्या राजाकडून 2 किल्ले वंचित राहिले. संभाजीनगरचं, छत्रपती श्री संभाजीनगरचं राहिलेला दौलताबाद किल्ला आणि रायगड जिल्ह्यातला मुरुड जंजिरा, हे 2 किल्ले राजांपासून वंचित राहिले. पण संभाजीराजाने एकच किल्ला असा बांधला की तो आज सुद्धा कार्यरत आहे. तो मुरुड जंजिऱ्याच्या बाजूला पद्मदुर्ग नावाचा किल्ला, नाव ऐकून असं बघा, तो इंडियन नेव्हीच्या ताब्यात आहे. इंडियन नेव्ही आज सुद्धा छत्रपती शिवरायांना गॉड ऑफ फादर म्हणून ओळखलं जातं. बघा, तुम्ही इंडियन नेव्हीच्या कोणत्याही ऑफिसला जा, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं पोस्टर त्या ठिकाणी पाहायला भेटते की नाही बघा. आणि डेली तिथे पूजा सुद्धा होते. पण एकच सांगायचं म्हटलं, आपल्याच लोकांकडून दगाफटका झाला. 1689 ला संभाजीराजांना पकडलं गेलं संगमेश्वर रोडूला. कारण की पन्हाळ्याचं धान्य उद्ध्वस्त करण्यासाठी दुश्मन निघाला होता. तो मुबरक खान पन्हाळ्याच्या दिशेने निघालाय. कळानंतर संभाजी महाराजांनी पद्मदुर्गाचा तह थांबवला गेला आणि पहिल्यांदा कोल्हापूरच्या दिशेने निघाले. वडूला पहिला मुक्काम झाला. आपल्याच लोकांनी दगाफटका केला. नावं सांगण्याची गरज नाही, प्रत्येकाला नावं माहित आहे. दगाफटक्याने संभाजीराजांना पकडलं गेलं. काटेरी साखळदंडाने जखडवलं गेलं. पुण्याजवळ एक बहादूरगड नावाचा किल्ला आहे, त्याच ठिकाणावरती त्यांना काटेरी साखळदंडाने बांधलं गेलं.
पण संभाजीराजांचा देह तिथे नेल्यानंतर तिथला एक हुजूर आग्र्यामध्ये दाखल झाला. हुजूर संभा को तो गिरफ्तार किया. तो औरंगजेब बादशाहला विश्वास नसतो, तो म्हणतो तू पीके तुळे या. म्हणजे एवढा विश्वास होता, एवढी मराठ्याची दहशत निर्माण झाली होती. जेव्हा स्वतःच्या नजरेनं पाहतो त्या आपल्या संभाजीराजांच्या देहाची क्रूर हत्या करतो, तो म्हणजे 32 दिवस हातापायाची नखं काढली जातात. देह झुकण्यास तयार नव्हता. हिंदू धर्म सोडला का शेवटपर्यंत संभाजीराजांनी? डोळे झुकत नव्हते, पण डोळ्यामध्ये तापत्या सळा भरल्या गेल्या. ज्या तोंडाने प्रत्युत्तर देऊन जीभ छाटली गेली, आता ती प्रत्युत्तर पुन्हा निघू नये. शेवटच्या प्रसंगी 32व्या दिवशी देहाचे तुकडे तुकडे काढून भीमेकाठी सोडून जाणार औरंगजेब बादशाह शेवटच्या स्वतःच्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्याची स्वतःची बेगम विचारते, हुजूर संभा को तो गिरफ्तार किया था, फिर आग्रा क्यों लेके नहीं आया? तोच औरंगजेब बादशाह चिल्लून वरडून सांगतोय, इस काफिर शिवाने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया ना, वो संभा जैसा बेटा हमारे घर में पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान पे राज करता. फिर हमारी चारी बेटे नालायक निकम्मे थे. दुश्मनाने के लिए मराठ्याची तारीख म्हणून म्हटलं जातं की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापरम प्रतापी एक ही शंभू राजा था. त्याच धर्मवीर संभाजी महाराजांना आईची माया फक्त 2 वर्षापुरतच लाभली. राजांच्या 3 नंबरच्या राणी येताना 2 किलोमीटर पाचाड गाव लागलं का? आऊसाहेबांना 9 एकराचा वाडा होता. आऊसाहेबांना दम्याचा त्रास होता. त्यांच्या सेवेला 3 नंबरच्या राणी, त्यांचं नाव होतं पुताराणी. सभा गडाच्या पायथ्याशी ठेवण्यात आला. बाकीच्या 6 राण्यांनाही 6 दालनाची रचना होती. महलाच्या आतमध्ये गेल्यानंतर महलात काय पाहावं? आतमध्ये 2 ज्योती आहेत. पहिलं होतं ते हॉल, पाठीमागे अंतापूर म्हणजे त्या राणीचं बेडरूम, टॉयलेट रचना, थंड हवा खायला खिडकी, आतमध्ये वीट बांधकामाच्या भिंती दिसतील त्या पेशव्यांनी घडवल्या. दगडी बांधकाम आपल्या महाराजांनी घडवलेलं पाहायला भेटतं. जुन्या काळातली टॉयलेट रचना पाहून घेऊया, मग धान्य कोठार, अष्टप्रधानांची वाडी पाहायला पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आउटलेट मधून धान्य बाहेर पास केलं जायचं, म्हणजे एक मशिनरी साहेब सिस्टीम पाहायला भेटते. इथे तसं नव्हतं. ओतानावरून ओतायचं आणि काढताना लाकडी सिडीचा वापर केला जायचा. काही काळ याच्या अगोदर धान्य कोठा जो बोर्ड आहे त्याच्या अगोदर एक 10-15 वर्षापूर्वी एक बोर्ड लागला होता, काळ कोठडी. महाराजांच्या नंतर जे काही पेशवे राजवट आले आणि याचा वापर केला होता एक वेगळ्या पद्धतीने, तो म्हणजे काळ कोठडी. चोरी लबाडी करणाऱ्या गुन्हेगारांना 7 दिवस इथे डांबून ठेवलं जात असायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, सरळ टकमुक टोकावरून लुटून दिलं जायचं. हायकोर्ट हाय शिक्षा होती. परंतु छत्रपती शिवरायाने रायगडाच्या टकमुक टोकावरून कोणाचाही कडेलोट करण्यात आलेला नव्हता. मग महाराजांच्या काळामध्ये कैदी ठेवण्यासाठी जागा कुठे? तर या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराजांनी 2 किल्ले तयार केले. तुमच्या माहितीनुसार सांगतो, एक सातारा जिल्ह्यात वासोटा नावाचा किल्ला, किंवा पाहिलं सुद्धा असेल किल्ला, आणि सह्याद्रीच्या आणि रायगडाच्या मध्ये लिंगाणा नावाचा किल्ला. हे 2 किल्ले महाराजांनी कैद्यांसाठी सेपरेट तयार केले होते. हे धान्य गोदाम पाहत असताना आपल्या शर्टच्या खिशावरती हात ठेवा. चुकून खाली वागताना काही पडलं पुन्हा सापडलं जाणार नाही. एकदा पाहून घ्या. मग राजांचा राजपॅलेस राजवाडा पाहायला आपण पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सर्व बघा, नुकत्याच्या दरवाजातून तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केलात ना, या दरवाजापासून पुढे एक प्लेन प्लास्टिक केलेली भिंत आहे. त्या भिंतीपर्यंत आपण सर्वजण जाणार आहोत. परंतु जाताना मध्यांतरी आपल्याला एकाला एक लागून 4 झोते बघायला भेटतील. या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं. आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला राजपॅलेस राजमहल जो होता तो याच जागेवरती 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता. कल्पना करा की वाड्याच्या हाईट साधारणतः 32 फूट हाईटची होती. मग या ठिकाणी तो 2 मजली लाकडी छपराचा वाडा असेल कसा? तर याच्यावरती बघा चौकोनी बॉक्सवाले जे दगड तुम्हाला पाहायला भेटतात का, याच्यावरती चौकोनी सागवानी खांब होत. बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर सुद्धा होतं. चौबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या. काव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता. आणि या भव्य दिव्य वाड्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके राजे रायगडावरती 10 वर्ष वास्तव्याला होते. 1671 ते 1680 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या रायगडाच्या पदरी असे काही 2 दिवस पडले गेले साहेब. एक आनंदाचा सुद्धा होता आणि एक दुःखाचा सुद्धा होता. साहेब, आनंदाचा दिवस म्हणजे 6 जून 1674चा राज्याभिषेक या रायगडाने कसा अनुभवला असल्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. कारण की 6 जून हा पावसाळी मुहूर्त होता. सह्याद्रीची साथ, रायरीची साथ होती, या धुक्या पावसाची साथ होती. आणि त्यातून सुद्धा आपल्या राजाचा राज्याभिषेक या रायगडाने अनुभवला गेला. पण जो दिवस, जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला नको होता तो सुद्धा पडला गेला. आणि आपल्या सर्व मावळ्यांना पोरक करून टाकलं. ती तारीख आहे 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा होती. हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती याच जागेवरती सोडला. साहेब, ही जागा, इथल्या मातीचं आपलं पावित्र्य राखणं प्रत्येक शिवभक्ताचं काम आहे.
इथेच आपल्या राजाने शेवटचा श्वास सोडला गेला. इथूनच ती आपल्या राजांची शेवटची अंतिम यात्रा निघाली. इथून 1.5 किलोमीटर लांबीवरती जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि जगदीश्वर महादेवाच्या साक्षीनं राजाच्या देहचित लागणी त्या ठिकाणावरती देण्यात आली. माखंड आयुष्य आपल्या महाराजांना लाभलं. ते अवघं मोजकं 50 वर्षाचंच होतं. महाराजांचं 50 वर्षाचं वास्तव्य त्यातली शेवटची 10 वर्ष या रायगडावरती गेली बघा. पण ही शेवटची 10 वर्ष रायगडाला अनुभव देऊन सुद्धा गेली पाहायला भेटतात. मग आपले 50 वर्ष कशी निघतात? 20 वर्ष बालपणामध्ये, उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधता येत नाही. राजाने खरं तर एक साम्राज्य घडवलं. म्हणून मनापासून एवढं सांगू इच्छितो की अनामवीरा जिथे झाला तुझा जीवनांत, अहो पेटली न वात या धगधगत्या साम्राज्यवीरा. प्रशस्त वाडा इथे होता. वाड्याच्या कॉर्नरला पाण्याच्या 3 टाक्या होत्या. ऐताकृती खड्डा शिवकाळातलं स्नानगृह होतं. स्वयंपाकघर पाहायला पुढे निघूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर महादेव. एक मराठा. श्री संभाजी महाराज की जय. तो पाहिलेला प्रशस्त छत्रपती शिवरायांचा त्या काळातला राहता वाडा. त्या वाड्याने खूप सारी सुखदुःख पाहिली गेली, झेलली गेली. असा प्रशस्त वाडा आपण सर्वांनी पाहिला गेला. पण ज्या जागेवरती उभ्यात नाही, राजांचा त्या काळातलं स्वयंपाकघर आहे. शिवरायांपुरतं चुलीवरती जे जेवण बनवली जायची ते इथे बनवायची बघा. जुन्या काळातल्या दगडी चुली ते पाहायला भेटतात. पलीकडे टेहाळणी बुरुजात मध्ये चुलींचा वापर करायचे, मध्ये लाकडी खांब सुद्धा असायचे त्या काळात. पण सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की आपल्या राजाचं जे जेवण आहे ना, हे त्यांच्या निगराणीखाली बोलायचं. बरोबर आहे की नाही? इतिहास माझ्यापेक्षा सुद्धा वाचला असेल, ऐकला असेल की आपल्या राजाचं जेवण त्यांच्या निगराणीखाली का बनलं जायचं. याचं कारण होतं की आपल्या राजावरती बऱ्याच वेळेला स्लो पॉयझन विषबाधा करण्याचा प्रयत्न झाला. आणि बाहेरून होतं गाव, तर घरातूनच एक दगाफटका होता. अनेकशा गोष्टींना सामोरं जाणं शक्य झालं. पण वैचारिक गोष्टींना सामोरं झाल्यानंतर आपले राजे 20 दिवस रायगडाच्या वाड्यामध्ये आजारी होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास सोडला गेला. हे त्या काळातलं महत्वाचं स्वयंपाकघराला मुकपातखाना असं म्हटलं जातं. ही तळ कोकणातली उखळं पाहायला भेटतात. भात कांडण वगैरे या जागेवरती केलं जात असायचं. हे भिंतीना जे काही दरवाजे तुम्हाला दिसतात ना, याला टेहाळणी बुरुज म्हणतात. खालून येणाऱ्या शत्रूवरती पहारा देण्यासाठी या टेहाळणी बुरुजाचा वापर केला जायचा. तर पुढे आपण पाहणार महाराजांचं 3 नंबरचं चौथरा ते सचिवालय, म्हणजे थोडक्यात 350 वर्षापूर्वीचं मंत्रालय. हे पाहण्यासाठी जरा जवळ जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला पुढे या पटकन. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा, ज्या 200 फुटावरती आपण आता सर्वजण जे उभे आहात ना, हे राजांचं त्या काळातलं सचिवालय. थोडक्यात महाराजांचं त्या काळातलं असणारं मंत्रालय पाहायला भेटतं. छत्रपती शिवरायांचं त्या काळातलं जे मंत्रालय होते त्या काळात 20 फूट हाईटचं होतं. किती फूट हाईटचं होतं? विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे की 350 वर्षापूर्वी आपले महाराज एवढे ग्रेट आणि एवढे हुशार होते की त्या काळात बघा, जुन्या घरांना आज सुद्धा पोटमळे असतील काही ठिकाणावरती बघायला भेटतात. 350 वर्षापूर्वी 16 फुटाचं याचं ऑफिसची लेवल असायची. वरती 4 फुटाचं त्यांचं पोटमाळा असायचा, जी दप्तर ठेवण्यासाठी जागा. साहेब 10 मे 1818च्या बंबाळणीमध्ये हे तोफेच्या माराने तर जळलं गेलं. पण प्रामुख्याने पाहायचं म्हणजे काय, तर 350 वर्षापूर्वी महाराजांनंतर अनेक सत्ता येऊन राज्य करून गेल्या. त्यांनी सुद्धा रायगडाची दप्तर व्यवस्था जाळण्याचा प्रयत्न केला गेला. कारण की हा इतिहास कुठेतरी पुढे निघू नये याच्यासाठी लोकांचे बरेचसे प्रयत्न झाले गेले. नंतर आपला इतिहास लिहिला गेला, त्याच्यामध्ये सुद्धा हा संघर्ष पाहायला भेटतो बघा. हे त्या काळातलं थोडक्यात मंत्रालय दप्तर व्यवस्थेचे ठिकाण पाहायला भेटतं. सुरळीत कारकून ऑफिसर जे होते ते इथून बसून कारभार पाहायचे. याच्या पुढे बघा, तो 2 मजली चौथरा पाहायला भेटतो. याला म्हणतात दिवाणी खास. आणि जे छत्र तुम्हाला पाहायला भेटतं त्याला प्रात्यक्षिक पाहायचं म्हटलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जावं. साहेब दिवाणी खास लोकसभा विधानसभेचे ठिकाण पाहायला भेटतं. दिवाणी आम जनतेचा दरबार, जिथे स्वराज्याच्या राजाचा राज्याभिषेक झाला, ती गडाची पवित्र जागा पाहायला आपण सर्वांनी जाऊया. पण साहेब जाण्यापूर्वी आपण सर्वांनी गडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने आलो. बरोबर की नाही? आपण खालच्या बाजूला जे मनोरे पाहिले 7 मजली उंच होते, त्याच्याच बाजूने गंगासागराच्या बाजूने राणी महलाच्या मागच्या दिशेने पश्चिम कड्याला गेलात तर पश्चिमेचं शेवटचं टोक 1 किलोमीटर अंतरावरती आहे. ते म्हणजे हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी ऐकली वाचली असेल. उन्हाळी तुम्ही आला तर हिरकणी बुरुजाला जाऊ शकता, कारण पावसाळी शासनाने बंद केलेला आहे. हे लांबची टोकं खूप अवघड आहेत, त्याच्यामुळे पावसाळी जाणं बंधनकारक आहे. रायगडाच्या पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणी नावाचं डोंगर आहे. ते खऱ्या गावाची गवत होतं. रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची. एकदा नगारे ढोल ताशे वाजले की किल्ल्याचं बंद केलं जायचं. माता गडावरती होती. तिच्या 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं. दरवाजे बंद होता. माय माऊली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेनं गडावरून 500 फूट खाली उतरली.
किल्ल्याच्या महादरवाजापाशी पोहोचले. सरदार चांगोजी काटकर यांना विनंती करू लागली, माझं छोटं बाळ आहे आणि त्या बाळाला दूध पाजणं गरजेचं आहे. पण साहेब, त्या चांगोजी काटकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती हो. एका मराठ्याच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं तिला गडावरती आणलं. साहेब, राहायची खायची व्यवस्था तिला गडावरती केली, पण त्या मातीला राहता येईना. या गडावरती जो हवेचा वेग येईना तो तिला स्वतःच्या बाळाचा रडण्याचा आवाज त्या कानामध्ये गुरफटत होता. शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने हीच माऊली रायगडाच्या पश्चिम कड्यावर उभी होती. अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाण झाली होती. रात्री 12च्या सुमारास हिरकणी गडाच्या पायथ्याला गेली. स्वतःच्या बाळाला तिने कुशीमध्ये घेतलं. माय ममतेने हात फिरवून विचारलं. झाली सर्व घटना माऊलीनं सांगितली. पण शिवरायाने हिरकणीला एक प्रश्न विचारला, हिरा, रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतर तसं आताही जाऊन दाखवतेस का ग? माऊली एका रडक्या अवस्थेमध्ये एका प्रश्नाचं उत्तर एवढंच देऊ शकली की राजा, रात्री जात असताना त्या पाऊल वाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतं, पण आता जातो राजे दरी दिसला जाऊ शकत. हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जा, तो कडा तासा तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाचं नाव काय द्याल तर त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी पुन्हा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की शिवाजी जय. राजा फुले देशद्रोही जितके पुत्रे मारो निघालावे पुढे देवदास पावली वंदे यजनी संशोधनाई देवमस्तकी करावा अवगाल कलोल करावा करावाची गुरुवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय भवानी. जय शिवाजी. महादेव महादेव. चप्पल खाली काढा तिकडे. तीर्थ रायगडाच्या खूप महत्वाच्या जागेवरती आहेत. हा राजांचा त्या काळातला दरबार आहे आणि या दरबारामध्ये किमान त्यावेळी ते 6000 लोक बसायचे. किती हजार? पण शिवकाळात लाईट माईक असा काही प्रकार नव्हता. आपले महाराज त्या राजसिंहासनातून काही बोलले तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत ऐकायला जायचं. तिथून कोणी काही कुजबुजलं गेलं राजापर्यंत आवाज जायचा. याला इको साऊंड सिस्टीम म्हणतात. पण सध्या हे ओपन आहे, कामं चालू आहेत. सध्या हे सेट बांधल्यामुळे आवाज क्लिअर जात नाहीये इको साऊंडचा. पण तुम्ही उन्हाळी कधी आलात ना तर त्या कोपऱ्यातून एखादा कागदाचा तुकडा जरी फाडला ना तर तो क्लिअर आवाज महाराजांपर्यंत पोहोचतो. हे 350 वर्षापूर्वी वास्तुशास्त्राला आधारून हिरोज इंदुरकरांनी घडवले हे इको साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला भेटते. बघा, ही सदरेची जागा होती. सर्वात महत्वाचं पाहता क्षणी ज्या छत्राला आपण नतमस्तक होत आहे ना या जागेवरती आपल्या महाराजांचं पूर्वीपार 32 मण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती. प्रामुख्याने ते सिंहासन काही पाहता येत नाही. त्याची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग 1985 ला या छत्राखाली या समोरच्या छत्राची स्थापना केली. छत्राला मेघडंबरी असं म्हणतात. हे मेघडंबरी पंचधातूचे. या मेघडंबरीवरती आतमध्ये जी मूर्ती दिसते का तुम्ही 85 पासून 2009 पर्यंत यामध्ये मूर्ती पाहिली नसेल. 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्या राजांचे 13वे वारसदार यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवलेली आहे. त्या मूर्तीवरती जो फुलांचा हार आहे, सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान मंडळ आहे. मंडळात 6000 कार्यकर्ते आहेत. गेले 32 वर्ष झाली की रोज नित्य नियमाने इथे रोज सकाळी 7 वाजता आपल्या
राजांची पूजा केली जाते बघा। याच्या खाली ज्या 3 खिडक्या पाहायला भेटतात, या खिडक्यांच्या आतमध्ये मूळ सिंहासनाची जागा होती। मग त्या सिंहासनाचं वजन काय होतं? 1 मण म्हणजे 40 किलो असं रत्नजडीत 1280 किलो वजनाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन तिथे होतं। एका बाजूला राण्या बसल्या होत्या, अष्टप्रधान मंडळ बसलं होतं, छत्रपती शिवरायांचे 2 चिरंजीव संभाजी महाराज राजारामराजे बसले होते, आऊसाहेब सुद्धा या सदरेमध्ये बसल्या होत्या आणि सदरी 6000 लोकांनी भरलेली होती। या सुवर्ण क्षणाचा माहोल, या सुवर्ण क्षणाचा पोस्टर प्रत्येक मावळ्यानं पाहिला असेल की आपल्या घरामध्ये सुद्धा असेल। कल्पना करा त्या 6 जून 1674 चा तो माहोल किती महत्त्वाचा असेल। छत्रपती शिवाजी महाराज 6 जूनला पहाटे 4 वाजता उठले। रायगडावरील कोणत्याही देवदेवतांना राजे विसरले नव्हते। राजे रायगडाच्या सदरेवरून निघाले, नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देहाच्या हत्तीच्या अंबारीमध्ये बसले, पहिल्यांदा जगदीश्वराच्या दर्शनाला गेले, आई भवानी देवीला साकडं घातलं, गणदेवता शिरकाय मातेला नतमस्तक झाले, ग्रामदेवता जुळाय मातेला नतमस्तक होऊन महाराज पुन्हा या रायगडाच्या नगारखान्याच्या समोर येऊन थांबले। राजा अंबारीतून उतरले, राजांची आरती ओवाळली, दृष्ट काढली गेली, राजा सदरेवरती पोहोचले। इथल्या 6000 लोकांनी डोक्यातले मानाचे फेटे काढले, प्रत्येकाने झुकून राजाला मानाचा मुजरा घातला गेला। महाराज तो मुजरा स्वीकारून स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले। त्यांनी आपल्या आऊसाहेबांना पाहिलं, सिंहासनाला पाहिलं आणि राजांचे डोळे आनंदाच्या अश्रूने भरून आले। ते का? तर या आनंदाच्या डोळ्यामध्ये अश्रू का होते याचे कारण होतं की आपल्या राजाला या 6000 लोकांसमोर आपले जीवाभावाचे मावळे कोणच पाहता येत नव्हते। राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणतायत की आऊसाहेब या स्वराज्याची पहिली पायरी चढतोय, आऊसाहेब या स्वराज्याची पहिली पायरी चढतोय, आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या राहिबाचा म्हणणार माझा ताना कदापि पाहता येत नाही। राजांचे डोळे लटलटू लागले, डोळे भरून आले होते, लटलट्या पाने स्वराज्याच्या दुसऱ्या पायरीवरती पावलं पडली गेली। राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणतायत की आऊसाहेब लाख मेले तरी चालतील पण त्या लाखाचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे। असे म्हणणारे बाजीप्रभू कुठे आहेत? नुकतेच त्या नसरीच्या किंडी प्रतापराव गुजर, मुरारबाजी, शिवा कशी या वीर मावळ्यांची नावं घेत लटलट्या पाने राजा स्वराज्याच्या सिंहासनाधीश रूढ झाले। काशीच्या गागाभट्टाने 2 पावलं पुढून राजाच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं, हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली, 7 नद्यांच्या घराने अभिषेक घातला, 1000 मोहरा उधळल्या गेल्या आणि सिंहासनाच्या मागून एका गुलजुबदाराने ललकारी दिली। मी ललकारी देतो, मागून सर्वांनी मोठ्याने जय म्हणायचं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। आणि इथेच आपल्या राजांचा 351वा राज्याभिषेक सोहळा समाप्त झाला। त्या राज्याभिषेकाच्या पोस्टर मध्ये एक लांब केसाला एक इंग्रज पाहिलंय का? याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंटन। गडावरती पायाला होता, खूप दमला होता, थकला होता। त्यांनी नगारखान्याच्या समोर बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती पाहिले। प्रश्न आपल्या रोजनिशीमध्ये नोट केला की बाबा रे, मी 2 पायाचा माणूस हा रायगड चढताना एवढा दमचाक झालो की शिवराय तुम्ही गडावरती बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती आणले कसे? आता 350 वर्षापूर्वी तो इंग्रजी बोलणारा माणूस त्या विदेशी पाहुण्याला कोण उत्तर देणार म्हणून त्याला पुढे बोलावलं, डाव्या कॉर्नरला उभं केलं, त्यांनी पहिल्यांदा डोक्यातली व्हाईट कॅप काढली, त्यांनी सुद्धा झुकून महाराजांना मुजरा घातला, पण तो शांत बसला नाही। त्यांनी तिथे उभा राहून तिथल्या दुभाषितांना तो प्रश्न विचारला। दुभाषित नारायण श्री राजांकडे गेले, राज या विदेशी पाहुण्याचा प्रश्न असा आहे की याचं उत्तर आपणच देऊ शकता। राजाने त्या काळात त्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजाला काय दिलं असेल की आम्ही या रायगडाच्या माथ्यावरती जे बलाढ्य देहाचे 4 पायाचे जे हत्ती आणले ना, हत्ती छोटी पिल्ल होती तो आणि छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या माथ्यावरती आणली। म्हणजे साहेब लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान होईल का? हत्तीची वाढी 3 वर्षात होते, किल्ल्याचं बांधकाम 14 वर्ष, हा राजाचा गणिमी कावा ही आपल्या राजाची दूरदृष्टी होती बघा। आता आपण ही सदर सोडून जाणार, जाता येथे पाण्याच्या टाक्या पाहायला भेटेल। महाराजांच्या काळात 6000ची फौज होती, यांना पाणी प्यायला ते पाण्याच्या टाकीचं नियोजन होतं। साईडला जो दगड मध्ये दिसेल रायगडाचं टॉप शिखर भूमिपूजन तिथे केलं, त्याच्यावर तो दगड हटवला नाही। तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की इथे जो इको साऊंड जो घडतो ना, तो त्या खडकामुळे घडतो, त्याच्यामुळे तो दगड काढण्यात आलेला नाहीये। ज्या गेट मधून आता बाहेर निघूयाचं नाव आहे नगारखाना। सकाळी नगारे ढोल ताशे वाजले, दरवाजा सकाळी उघडायचा, सायंकाळी बंद व्हायचा। आपण नगारखान्यातून जोपर्यंत बाहेर जाते तोपर्यंत कुणी प्लाटूनवरती चपला घालू नका। आपण बाहेर परिसर पाहायला पुढे जाऊया। बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। हे बघा समोरच्या गेटला पाहिल्यानंतर भारतातल्या 2 गोष्टींची आठवण होते। हा गेट छत्रपती शिवरायाने त्यांच्या कारकिर्दीत बनवलेला पाहायला भेटतो, याचं नाव आहे नगारखाना। पण भारतातल्या 2 गोष्टींची आठवण कोणती तर गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट, या 2 वास्तूंना जो आकार दिला ना इंग्रजांनी तो या नगारखान्यावरून देण्यात आला। इंग्रज जेव्हा शिवाजी महाराज हयात असताना 20 दिवस अभ्यासाला आले होते, ज्या गोष्टी आवडल्या त्यांनी त्याचे स्केच काढले गेले। तर जुन्या काळातल्या टॉयलेट रचनेचं स्विमिंग पूल तसं या नगारखान्याचं सुद्धा स्केच काढलं, मग गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट हे घडवले गेले। पण याच्यावरती काय प्राण्याचं चित्र दिसतं का? सर्वात मोठा प्राणी हा काल्पनिक आहे, याचं नाव आहे शरभ।
शरम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, कारण की कोणत्याही सत्तेला माहित नव्हतं की मराठ्यांचं सुद्धा साम्राज्य उभं राहू शकत होतं, कारण एकमेव राजा होऊन गेला की छत्रपती शिवरायांनी स्वतःची गादी स्वतः तयार केली, कारण की शहाजी राजे हे आदिलशाहची त्या काळात चाकरी करायचे। मग सांगायचं विचार करायचं म्हटलं तर या 5 सत्ता ते आपल्या बापजाद्यांच्या गाद्यांवरती बसून राज्य केलं होतं। या 5 सत्ता कोणत्या होत्या? आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि 5वी ती म्हणजे पोर्तुगीजशाही आहे। महाराजांनी हे साम्राज्य उभं करण्यासाठी काहींना पायाखाली चिरडलं तर काहींना शेपटीवरती उडवलं बघा। तरी महाराजांना माहित होतं की जरी या 5 आटोक्यात नसलं तरी आपल्या विरोधात उभ्या राहणाऱ्या 2 सत्ता पुन्हा तयार होऊ शकतात, म्हणून इकडे 2च हत्ती दाखवले दिसतात का? जर का पुन्हा आदिलशाह निर्माण झाली तर तिला पायाखाली चिरडेल, मोगलाई तयार झाली पण तिला शेपटीवरती उडवलं जाईल बघा। ही त्या काळात वॉर्निंग दिली जात असायची, म्हणजे धमकी दिली जायची। ही गोल भिंग दिसते, राजकमळ बघायला भेटतात। वीट बांधकाम पेशव्याने तयार केलं, दगडी बांधकाम आपल्या राजाने तयार केलेलं आहे। हा बाल्ले किल्ल्याचा प्रमुख दरवाजा पाहायला भेटतो बघा। 350 वर्षापूर्वी येणारा सर्वसामान्य शिवभक्त या गडावरती राजांना भेटायचा असेल तर इथूनच त्याचा प्रवास असायचा। याला लाकडी गेट, छोटा दिंडी दरवाजा असायचा। इथे विचारपूस करायची, इथे बोललेलं तिकडे आवाज जायचा, त्याचं उत्तर तयार व्हायचं। ही सर्वात महत्वाची सदर आपण सर्वांनी पाहिली गेली। समोर सदरेच्या साईडला बाहेर आल्यानंतर समोर एक दगडामध्ये भांड दिसतंय का? छत्रपती शिवरायांची जी घोडी होती तिचं नाव होतं कृष्णा। हिला पाणी प्यायला ते दगडाच्या भांड्याचा वापर केला जात होता। हा ध्वजस्तंभ आताचा आहे। 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मेला नायब तहसीलदार साहेब यांच्या हस्ते तिरंगा, शिवजयंती, शिवपुण्यतिथी असेल किंवा याच ठिकाणावरती राज्याभिषेक असेल तर पहिल्यांदा भगव्याची पूजा करावी लागते आणि त्याच्यानंतर 18 मीटरचा भगवा या राज्याभिषेकाला इथे फडकवला जातो बघा। हे भगव्याचं सुद्धा स्थान आहे, तिरंग्याचं सुद्धा स्थान आहे। आपण पुढे होळीचं मैदान, बाजारपेठ पाहायला पुढे जाऊया। बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। शिवतीर्थ रायगडाचा अतिमहत्वाचा बाल्य किल्ला पाहतच किल्ल्याच्या समोर आलो। पहिल्यांदा त्या डोंगराचे जे बाहेर मार्ग बघायला भेटतात ना, याला आउटलेट ड्रेनेज म्हणतात। दरवाजाचं जे काही सांडपाणी आहे ते वरील एका टाकीमध्ये स्टोअर करायचं। चिरपून निघणारं स्वच्छ पाणी तो नदीला पास याला जलशुद्धीकरण प्रोजेक्ट म्हणतात। आपण आताच्या काळामध्ये ॲक्वागार्ड सारखे फिल्टर वापरतो का? त्या काळात फिल्टर मध्ये शिवरायांनी ते राबवलेलं आपल्याला पाहायला भेटेल। समोर ही आपल्या महाराजांची जी मूर्ती बघायला भेटते का, मूर्ती जगप्रसिद्ध आहे। पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याच ते मूर्ती बसवण्यात आली। याच्यावरती छत्र नव्हतं। 2 जून 2012 आपल्या राजांचे वारसदार साताऱ्याचे कवी बुधन महाराज, सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठा मंडळाचे अध्यक्ष संभाजी भिडेजी या 2 व्यक्तींच्या अध्यक्षतेने याच्यावरती छत्र सुद्धा बसवण्यात आलेलं पाहायला भेटलं बघा। या मूर्तीच्या समोर याचं नाव आहे होळीचं मैदान। मार्च महिन्यात शिमग्यामध्ये ते मानाच्या होळ्या पेटायच्या। एकदा का होळी पेटली की राजा त्याच्यामध्ये 1.25 किलो सोन्याचा नारळ फेकायचे। जो कोणी बहादर जळक्या होळीतून नारळ काढेल त्याला राजा लगेचच 1.25 तोळा सोन्याचा कडा, एक काठीनं घोंबडं, एक घोडास्वार ते बक्षीस त्यावेळेस होळीचं मैदान पाहायला भेटतं। गड उतरायचा असेल, पलीकडचा मोठा सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तिथून गड उतरू शकतात। पलीकडे बघा ते स्टेज बांधलेलं आहे का, याच्या मागे हत्तीशाळा, गडावरती जी हत्तींची लहान किल्ला आणली, लहानाचं मोठं करायला हत्तीशाळेचा वापर आज ते पुरातत्व विभागाचं आपल्याला ऑफिस पाहायला भेटतं। समोर थेट विस्तारित भव्य वास्तूचं नाव आहे बाजारपेठ। लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे। हाईट पाहिली तर जमिनीपासून खांद्यापेक्षा उंच का? कारण एकच होतं की त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या साहित्य खरेदीला पालखीचा वापर करायच्या। पुरुषाने घोड्याच्या साईडने खरेदी होती। इकडे 22 दुकानं, इकडे 22 अशी 44 दुकानं होती। व्यापाऱ्यांना रचना अशी होती की आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम। व्यापारी पुढे दुकान लावायचा, मागे राहायचं आणि साहित्य स्टोरेज करण्यासाठी जागा होती। या एका जागेवरती 4 पॉइंट आहेत। माहिती देण्याचं काम माझं आहे, दर्शनाला जाण्याचं काम तुमचं आहे। पहिलं मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं। छत्रपती शिवाजी महाराज रोज पहाटे 4 वाजताच्या मंदिरात जायचे, भगवान शंकराला बिल अर्पण करायचे, अभिषेक घालायचे आणि मगच पुढील कामकाजाला सुरुवात व्हायची। ते मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं। मंदिराच्या समोर आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकरांचं पायरीवरती नाव आहे, ज्याने 14 वर्षामध्ये रायगडाला घडवलं। छत्रपती शिवरायाने हिरोजींना विचारलं की वाई हिरोजी, आपण या स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आहात, आपण आज बक्षीस काय पाहिजे? 4 गावांच्या वतनदाऱ्या, जहागिरी, गडे किल्ले। हिरोजीने मागावं काय? राज, जिथे तुमचं उजवं पाऊल पडेल त्या पायरीवर एक नाव कोरण्यासाठी आदेश मिळावा, म्हणून नाव कोरले। सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर हे नाव तुम्हाला तिथे पाहायला भेटेल। समोरच महाराजांची समाधी आहे। साहेब, 4 धाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरपूरची वारी पूर्ण करा, पण आयुष्यात नाही एकदा तरी सर्वांनी रायगडाची सुद्धा वारी पूर्ण करा। कारण की जीवनात आल्यासारखं छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होणं सर्वात भाग्य कुठं नाही, ती छत्रपती शिवरायांची समाधी पाहायला भेटते। साईडला
वाघ्या नावाचा कुत्रा हा वादग्रस्त आहे, फारसे बोलण्याचे अधिकार आम्हाला सुद्धा नाहीत। आज त्या वाघ्यासाठी 4 पोलीस काका 24 तास पहारा देतात। कोणासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज भासली तर वाघ्या नावाच्या कुत्र्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज भासू लागली। इथे महत्त्वाच्या परिसराची समाप्ती घेतात मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 3 शेर सांगतो आणि मी माझ्या माहितीला रजा देत असतो। पहिला शेर असा होता की घासल्या विण धार नाही या तलवारीच्या पातीला, घासल्या विण धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला। दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे। आणि तिसरा शेर असा होता की तांदूळ शिजल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात, पण महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवरायांना विसरेल तर त्याला हिजड्याची जात म्हणतात, हिजड्याची जात म्हणतात। बोला छत्रपती हर हर महादेव, सर्वांना जय शिवराय। ते सातव्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, सर्ववीर छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। संक्षेप मंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधले तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय द्यावे, शिवरायांशी आठवावे, जीवित मानावे, यलोकी परलोकी उडावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, भोजनाची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। आम्ही नाश्त्याला बसलोय। आम्ही आता गड खाली उतरतोय। आम्ही फिरलो वरती गडावर, दर्शन झालं महाराजांचं। आम्ही आता गड उतरतोय खाली।
इथनच गेलास ना वरती छे इथने कुठे गेले हो? काय तो काय? मंदिर गेलो इथून. हो, तो इथून. दुसरा कुठं आला हाच हीच वाटत हो इथूनच गेला. टकमक टोक तिथं आहे. कुठे हा इथं मग अशी माहिती सांगितलं ना त्यांनी. टकमक टोक तिकडे आहे त्या. चालायची हा तळा खाली इथं. हा काय तळा. तिथं आतमध्ये गेला तळा पण तो काही दिसाय. डोंगर तो दिसतोय पूर्ण व्हिडिओ कॉल लागत नाही तुम्हाला आता वरती भरपूर दुकान आहे. चांगला होता हो वर गेल्यावर प्लॅन बदलला त्या हा खालचं दुकानात वर जाऊन थांबतो तो बघ कुठे आहे वर अरे भेटत ना